गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट पर्यंत आलो होतो आणि एकंदरीत आपण फ्लावर मधील मेल साइड संपूर्ण शिकलो होतो. म्हणजे मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट की ज्याच्यामध्ये मेल गॅमेट्स असतात इथपर्यंत आलो आहोत आपण. आजच्या लेक्चरमध्ये मी फिमेल साइडला सुरुवात करणार आहे की ज्यामध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड गायनोसियम आज शिकणार आहोत आणि मग त्याच्यात टप्प्याटप्प्यानं आपण थोडंसं पुढे जाऊया. सी गायनोसियम इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड ऑफ द फ्लावर. फुलामधला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्या ऑर्गनला आपण गायनोसियम असं आपण म्हणतो किंवा हाच गायनोसियम यालाच आपण पिस्टिल असंही म्हणतो. पिस्टिल अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. This pistil or this gynoecium, it is formed from many units or single unit आणि ते जे युनिट आहे त्याला आपण कार्पेल असं म्हणतो. कधी कधी आपल्याला असं पाहायला मिळतं काही फुलांचा गायनोसियम हा एका कार्पेल पासून बनलेला असतो. 11वीच्या मॉर्फोलॉजी चॅप्टर मध्ये आपण हे सर्व प्रकार शिकलेलो आहोत, तरी मी थोडक्यात सांगतो. जर गायनोसियम मध्ये एक कार्पेल असेल तर आपण अशा प्रकारच्या गायनोसियमला मोनो कार्पेलरी गायनोसियम असं म्हणतो. बघा, मोनो सिंगल एक, कार्पेलरी एक कार्पेल असणारा गायनोसियम. जर दोन कार्पेल असतील तर आपल्याला बाय कार्पेलरी गायनोसियम म्हणता येईल. 3 असतील तर ट्राय कार्पेलरी म्हणता येतील. 5 असतील तर पेंटा कार्पेलरी गायनोसियम म्हणता येईल किंवा अनेक असतील तर आपल्याला शब्द वापरता येईल मल्टी कार्पेलरी गायनोसियम. मल्टी कार्पेलरी गायनोसियम म्हणजे अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कार्पेल्स द गायनोसियम मे बी मोनोकार्पेलरी और बायकार्पेलरी, पेंटाकार्पेलरी, मल्टी कार्पेलरी. आणखीन एक मुद्दा आहे, एक कार्पेल असेल तर ठीक आहे, पण जेव्हा एकापेक्षा जास्त कार्पेल्स असतात त्यावेळेला वेदर द कार्पेल्स आर फ्री और दे आर फ्युज्ड याच्यावरून पुन्हा गायनोसियमचे प्रकार पडतात. जर समजा एकापेक्षा जास्त कार्पेल असतील आणि ते फ्री असतील तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ॲपोकार्पस कंडिशन. 11वीच्या मॉर्फोलॉजी मध्येच आपण शिकलेलो आहोत. ॲपोकार्पस फ्री कार्पेल्स असतील तर, फॉर एक्झाम्पल मायचेलिया प्लांट, याच्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त कार्पेल पाहायला मिळतात अँड ऑल द कार्पेल्स आर फ्री फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून ते सेपरेट आहेत. जर कार्पेल एकमेकांबरोबर फ्यूज झालेले असतील तर द कंडिशन इज कॉल्ड ॲज सिनकार्पस कंडिशन. सिनकार्पस गायनोसियम, फॉर एक्झाम्पल ब्रिंजल, की ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कार्पेल आहेत आणि ते कार्पेल एकमेकांबरोबर फ्यूज झालेले असतात, एकत्र फ्यूज झाले असतात. मी आणखी एक उदाहरण सांगतो की जे आपल्या रोजच्या ओळखीचं आहे. सर्वांनी चायना रोज, हिबिस्कस किंवा जास्वंदीचं फूल पाहिलेलं असेल. जास्वंदीचा जो गायनोसियम आहे, दिस गायनोसियम इज पेंटाकार्पेलरी म्हणजे 5 कार्पेल पासून बनला अँड दॅट इज सिनकार्पस म्हणजे 5ही कार्पेल एकमेकांना फ्यूज झाले. आपण तो गायनोसियम पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की वरच्या बाजूला ह्या 5 स्टिग्मा अशा पद्धतीनं दिसतात आणि ह्या 5ही कार्पेलच्या स्टाईल एकत्र फ्यूज होऊन एक कॉमन स्टाईल इथं तयार झालेली असते आणि खालच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारची ओव्हरी पाहायला मिळते की जी फुलाच्या थॅलॅमस वरती आहे. बघा, हा गायनोसियम कसला, पेंटाकार्पेलरी सिनकार्पस. बाकी अनेक डिटेल्स तुम्ही मॉर्फोलॉजी या चॅप्टर मध्ये मागे शिकलेला आहात. मी त्याच्या जास्त डिटेल मध्ये जात नाही, परंतु लक्षात ठेवूया आपण की कार्पेल्स पासून गायनोसियम बनला. मग एक कार्पेल असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त कार्पेल्स असू शकतात. जर एकापेक्षा जास्त कार्पेल्स असतील तर ते फ्री असू शकतात किंवा ते फ्युज्ड असू शकतात. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया आपण. द स्ट्रक्चर ऑफ इंडिव्हिज्युअल कार्पेल. एका कार्पेलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल.
वन कार्पेल इट कंटेन 3 इम्पॉर्टंट पार्ट्स. 3 इम्पॉर्टंट पार्ट्स असतात. आता ते 3 इम्पॉर्टंट पार्ट्स कुठले कुठले, त्यापैकी एक वरचा पार्ट असतो, याचा आकार वेगवेगळा असतो आणि हा जो पार्ट आहे दिस पार्ट इज कॉल्ड एज अ स्टिग्मा. याला आपण स्टिग्मा म्हणतो. सी दिस इज द स्टिग्मा. Actually, stigma is the receptacle. It is the landing part for the pollen grain during pollination. म्हणजे जेव्हा पॉलिनेशनच्या वेळेला अँथर मधले पोलन ग्रेन येऊन या गायनोसियम वरती पडतात तेव्हा ते स्टिग्मा वरती पडतात. बरोबर आहे. हा त्यामुळे आपण म्हणतो इट इज द लँडिंग पार्ट फॉर द पोलन ग्रेन्स. देन an elongated portion below this stigma and this elongated portion is called as a स्टाईल. हिला आपण स्टाईल म्हणतो. अँड ऍट द बेस ऑफ स्टाईल देयर इज अन ओहरी. थोडासा फुगलेला पार्ट असतो आणि हा जो फुगलेला पार्ट आहे दिस पार्ट इज कॉल्ड एज अ ओहरी अँड द ओहरी इज बेस्ड ऑन द थॅलॅमस ऑफ द फ्लावर. फ्लावरच्या थॅलॅमस वरती आहे. सी दिस इज द सिंगल कार्पेल हॅव्हिंग 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल, ओहरी. आता ही जी ओहरी आहे या ओहरीमध्ये न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो की ज्याला आपण प्लासेंटा असं म्हणतो आणि त्या प्लासेंटावरती एक किंवा एकापेक्षा जास्त मेगास्पोरेंजिया असतात. मेगास्पोरेंजिया की ज्यांना आपण कॉमनली ओव्ह्युल्स असं म्हणतो. कधी एक असू शकतात, एकापेक्षा जास्त असू शकतात. फॉर एक्झाम्पल इन मँगो फ्लावर ओव्हरी कंटेन ओनली 1 ओव्ह्युल. त्यामुळे आपण त्याला मोनो ओव्ह्युलेट असं म्हणूया. मोनो म्हणजे एक, ओव्ह्युलेट एक ओव्ह्युल असणारी ओव्हरी. बरोबर आहे. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त ओव्ह्युल असतात. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ पपया, पपयाच्या फुलाची किंवा त्याचा जो गायनोसियम आहे त्याच्या ओव्हरीमध्ये एकापेक्षा जास्त ओव्ह्युल असतात आणि त्यामुळे त्याला आपण मल्टी ओव्ह्युलेट असं म्हणतो. मल्टी मीन्स मेनी. म्हणजे दिस ओव्हरी कंटेन ओव्ह्युल्स अँड ऍक्च्युअली ओव्ह्युल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या मेगास्पोरेंजिया असतात. एक एक ओव्ह्युल म्हणजे एक एक मेगास्पोरेंजियम. समजा या ठिकाणी मी असं जर काढलं स्ट्रक्चर, सपोज दिस इज द प्लासेंटा आणि या प्लासेंटामध्ये आपण थोडक्यात दाखवूया की एकापेक्षा जास्त ओव्ह्युल्स या ठिकाणी आहेत अशा पद्धतीनं. त्यामुळे आपण लक्षात ठेवूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द गायनोसियम. गायनोसियम इज फॉर्म फ्रॉम कार्पेल्स. ईच कार्पेल कंटेन 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. बघा, स्टिग्मा रिसीव पोलन ग्रेन ऍट द टाइम ऑफ पॉलिनेशन. देन स्टाईल, हे पहा जेव्हा इथं पोलन ग्रेन पडतात आपण मागच्या लेक्चरला शिकलो त्यांचं जर्मिनेशन होतं आणि त्यांच्यापासून मेल गॅमेटोफाइट तयार होतो. मेल गॅमेटोफाइटला पोलन ट्यूब असते आणि ही पोलन ट्यूब स्टिग्मा मध्ये घुसून स्टाईल मधून खाली वाढत वाढत ओव्हरी मध्ये येते. ओव्हरी हा बेसल पोर्शन आहे दॅट कंटेन 1 or many ओव्ह्युल्स. आणि ओव्ह्युल म्हणजेच मेगास्पोरेंजियम. आपल्याला माहितीये स्पोरेंजियम म्हणजे स्पोर तयार करणारं स्ट्रक्चर. अँथर मध्ये पण आलं होतं पण तिथल्या स्पोरेंजियमला आपण नाव दिलं होतं मायक्रोस्पोरेंजियम आणि तिथं तयार झालेल्या स्पोरला नाव दिलं होतं मायक्रोस्पोर्स. इथल्या स्पोरेंजियमला मी नाव देतोय मेगास्पोरेंजियम आणि मग इथं जे स्पोर तयार होणार आहेत आपण त्यांना म्हणणार आहोत मेगास्पोर्स. आपण जर कम्पेअर केलं ना, मेल साइड असली की मायक्रो शब्द वापरायचा, फिमेल साइड असली की मेगा शब्द वापरला की आणखीन होतो. मी पुढे जाऊन एकदा कंपॅरिझन सगळं झाल्यानंतर घेणार आहे तुम्हाला. तर इथपर्यंत लक्षात ठेवा ओव्हरी कंटेन 1 or many ओव्ह्युल्स. कधी एक तर काही जणांमध्ये एकापेक्षा जास्त ओव्ह्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, इंडिव्हिज्युअल एका ओव्ह्युलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं ते आपल्याला शिकायचंय. सी व्हॉट इज मीन बाय ओव्ह्युल. आता ओव्ह्युल म्हणजे काय, हा जो ओव्ह्युल आहे दिस ओव्ह्युल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेगास्पोरेंजियम. ठीक आहे, पहिल्यांदा
हेडिंग लिहिल ओव्ह्यूल. जर आपल्याला विचारले की व्हॉट इज मीन बाय ओव्ह्यूल, तर आपलं उत्तर आहे ओव्ह्यूल इज इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. नीट शब्दाकडे लक्ष द्या. इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. बघा, मेगास्पोरेंजियम हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे. म्हणजे जो स्पोरेंजियम मेगास्पोर तयार करेल त्याला आपण मेगास्पोरेंजियम असं म्हणूया. आता याच्या पुढे शब्द काय लावला, इंटेग्युमेंटेड. त्याच्यातला मी एवढाच शब्द फक्त इथं सांगतो. इंटेग्युमेंट इज द कव्हरिंग दॅट कव्हर्स द मेगास्पोरेंजियम. मग इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम म्हणजे काय? द मेगास्पोरेंजियम कव्हर्ड बाय इंटेग्युमेंट इज कॉल्ड ॲज अ ओव्ह्यूल. म्हणजे ओव्ह्यूल हा मेगास्पोरेंजियम आहे, फक्त त्याच्या भोवती काय असतात तर इंटेग्युमेंट्स असतात, कव्हरिंग्ज असतात. अशा प्रकारे इंटेग्युमेंट्स असणाऱ्या मेगास्पोरेंजियमला आपण ओव्ह्यूल म्हणतो. त्यामुळे पुन्हा लक्षात घ्या, व्हॉट इज ओव्ह्यूल? ओव्ह्यूल इज इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. कुठं असतात तर ते ओव्हरीमध्ये असतात. कशाला चिटकलेले असतात? ओव्हरीच्या प्लासेंटाला चिटकलेले असतात. 11वीला तुम्ही प्लासेंटेशनचे प्रकार पण शिकलेला आहात, त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा पुढच्या गोष्टी माहिती आहेत. परंतु आपल्याला आता ह्या एका ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर शिकायचंय. लक्षात घ्या, इन एंजिओस्पर्म प्लांट देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल्सचे अनेक प्रकार आहेत, परंतु ओव्ह्यूलचे प्रकार जर समजून घ्यायचे असतील तर ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर अगोदर नीट समजलं पाहिजे आणि त्या ओव्ह्यूलच्या पार्ट मधल्या अरेंजमेंट नुसार प्रकार पडले. त्यामुळे ओव्ह्यूलचे टाइप्स आपण नंतर पुढे घेऊया. आता आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर शिकणार आहोत आणि त्यामुळं एक कुठला तरी प्रकार घेऊन आपण ते स्ट्रक्चर शिकणार आहोत की जो प्रकार एंजिओस्पर्म प्लांट मध्ये मोस्ट कॉमन आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रकार मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. एंजिओस्पर्म प्लांटचे जे ओव्ह्यूल्स असतात, मॅक्सिमम एंजिओस्पर्म मध्ये असणारे जे ओव्ह्यूल्स असतात, दीज ओव्ह्यूल्स आर एनाट्रोपस ओव्ह्यूल. त्यामुळे आता मी जे स्ट्रक्चर तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. बघा, एनाट्रोपस ओव्ह्यूललाच आपण इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असं म्हणतो. इन्व्हर्टेड ओव्ह्यूल, उलटा ओव्ह्यूल. म्हणजे थोडक्यात आता सुरुवातीला एवढं लक्षात ठेवा, दिस ओव्ह्यूल कंटेन माउथ. आणि जर हे माउथ खाली असेल, उलट असेल, इन्व्हर्टेड, देन दॅट ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज अ एनाट्रोपस ओव्ह्यूल. मी हाच प्रकार का शिकवतोय? कारण की इट इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इन एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म मध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळणारं ओव्ह्यूल कुठलं? एनाट्रोपस ओव्ह्यूल. थोडक्यात ह्याला आपण 2-3 शब्दामध्ये सांगायचं झालं तर आपण असं म्हणूया, एनाट्रोपस ओव्ह्यूल इज द ओव्ह्यूल विच हॅज अपसाइड डाऊन, वरची बाजू खाली, म्हणजे वरचं तोंड ज्याचं खाली आहे, अशा प्रकारच्या ओव्ह्यूलला आपण एनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणतो. आणि ओव्ह्यूल कुठलाही असो, तो ओव्ह्यूल एका दांड्याच्या मदतीनं, स्टॉकच्या मदतीनं प्लासेंटाला चिटकलेला असतो. पुन्हा आपण मागे जायचं, गायनोसियमच्या कार्पेल मधील ओव्हरीतलं आपण स्ट्रक्चर शिकायला लागलो. आता ओव्ह्यूल, एनाट्रोपस ओव्ह्यूल. बघा आता, व्हॉट इज ओव्ह्यूल? इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम इज ओव्ह्यूल विच इज द मोस्ट कॉमन टाइप. एनाट्रोपस ओव्ह्यूल इज द मोस्ट कॉमन टाइप. आणि हा कुठला प्रकार आहे? इन्व्हर्टेड प्रकार आहे. बघा आता, ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे दॅट इज द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचा स्टॉक म्हणजे ओव्ह्यूलचा देठ. आणि हा जो स्टॉक आहे, दिस स्टॉक इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिनिकल ऑर फिनिक्युलस. आणि दुसरा पार्ट जो ओव्ह्यूलचा असतो, दिस पार्ट इज द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलची बॉडी आहे. ओव्ह्यूलची बॉडी ही बल्ज्ड असते, फुगलेली असते आणि त्याला स्टॉक चिटकलेला असतो. आणि मग ओव्ह्यूलच्या बॉडीला प्लासेंटा बरोबर चिटकवणारा स्टॉक असतो. त्यामुळे आता आपण काय करूया, थोडक्यात मी या ठिकाणी ह्या ओव्ह्यूलची डायग्राम काढणार आहे. सपोज इथं आता मी काय करतो, ओव्ह्यूलची बॉडी दाखवतो आणि मग या बॉडीला ओव्हरी मधला, सपोज या ठिकाणी कुठेतरी हा न्यूट्रिटिव्ह पार्ट आहे, प्लासेंटा आहे. आणि या प्लासेंटा बरोबर चिटकवणारा जो भाग असेल, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ फिनिकल ऑर फिनिक्युलस. लक्षात घ्या,
एवढ्या भागामध्ये आपण ओव्हिलची इथं बॉडी काढणार आहोत. ओव्हिलचा बेसिक बल्क पोर्शन जो आहे मधला तो मी पहिल्यांदा काढून घेतो. अँड धिस पोर्शन इट इज नथिंग बट मेगास्पोरेंजियम. हा मेगास्पोरेंजियम आहे. मी सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे. ओव्हिल इज नथिंग बट मेगास्पोरेंजियम. फक्त या मेगास्पोरेंजियमच्या भोवती इंटेग्युमेंट्स असतात. बघा, बॉडीचा मधला महत्वाचा पोर्शन, बल्क पोर्शन दॅट कंटेन अ मास ऑफ डिप्लॉइड पॅरेन्कायमा सेल्स अँड धिस मास इज कॉल्ड मेगास्पोरेंजियम, किंवा यालाच आपण आणखीन एक नाव देणार आहोत. अँड धिस पोर्शन इट इज कॉल्ड एज अ न्यूसेलस. जर आपल्याला विचारलं which part of the ovule represent the megasporangium, nucellus represent the megasporangium. लक्षात घ्या, this nucellus is the mass of many diploid parenchyma cells. या न्यूसेलस मध्ये अशा अनेक पॅरेन्कायमा पेशी भरलेल्या असतात. हे संपूर्ण मी आता हे न्यूसेलस भरून घेतो पहिल्यांदा. इट इज फिल्ड विथ मेनी डिप्लॉइड पॅरेन्कायमा सेल्स. बॉडीचा बल्क पोर्शन आहे. लक्षात घ्या, या न्यूसेलस मध्ये म्हणजेच मेगास्पोरेंजियम मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत. त्यापैकी एक गोष्ट आहे जिला आपण म्हणूया मेगास्पोरोजेनेसिस, म्हणजे ह्याच्यामध्येच मेगास्पोर तयार होणार. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर्स. ते इच्छात तयार होतील आणि त्या मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार. ती पण इथंच आहे. मी पुढे शिकवेल, परंतु आता सध्या लक्षात ठेवा हा पोर्शन काय आहे. दिस इज द बल्क सेंट्रल पोर्शन ऑफ द ओव्हिल अँड दिस इज न्यूसेलस और प्रॉपर मेगास्पोरेंजियम. नाउ दिस न्यूसेलस इज कव्हर्ड बाय एक एक पोर्शन आपण इथं लिस्ट बनवूया. हे पहा, या न्यूसेलसच्या भोवती आपल्याला काय पाहायला मिळतात. दे आर कव्हर्ड बाय इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट्स लक्षात घ्या. व्हॉट आर इंटेग्युमेंट्स? दीज आर द कव्हरिंग्स प्रेझेंट अराउंड द ओव्हिल किंवा ह्या मेगास्पोरेंजियमच्या भोवती असणारे कव्हरिंग, त्यांना आपण इंटेग्युमेंट्स असं म्हणूया. इन एंजिओस्पर्म ओव्हिल देर आर टू इंटेग्युमेंट्स. दोन इंटेग्युमेंट्स असतात. बघा, मेगास्पोरेंजियम पहिल्यांदा आपण प्रॉपर काढला होता आणि आता त्याच्या भोवती मी दोन कव्हरिंग काढणार आहे. अँड दिस टू कव्हरिंग्स आर टू इंटेग्युमेंट्स. हे एक कव्हरिंग आणि त्याच्यानंतर आणखीन एक बाहेरचं कव्हरिंग आहे. हे दुसरं इंटेग्युमेंट. आतमधल्याला आपण इनर इंटेग्युमेंट म्हणू आणि बाहेरच्याला आपण आउटर इंटेग्युमेंट असं म्हणूया. आणि त्यामुळे आपण म्हणतो एंजिओस्पर्म ओव्हिल मध्ये किती इंटेग्युमेंट असतात. टू इंटेग्युमेंट्स असतात. दोन इंटेग्युमेंट्स असतात. अँड दॅट्स वाय इन एंजिओस्पर्म द ओव्हिल इज कॉल्ड एज अ बायटेग्मिक. बाय मीन्स टू आणि इंटेग्युमेंट मधला टेग्मिक असा शब्द घेतला. मग जर आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन बाय बायटेग्मिक ओव्हिल, आपलं उत्तर आहे द ओव्हिल विच कंटेन टू इंटेग्युमेंट्स. ज्याच्याकडं दोन इंटेग्युमेंट्स असतात अशा ओव्हिलला बायटेग्मिक ओव्हिल असं म्हणायचं. अँड एंजिओस्पर्म ओव्हिल इज बायटेग्मिक मीन्स इट कंटेन टू इंटेग्युमेंट्स. जिम्नोस्पर्म प्लांटचे जे ओव्हिल आहेत दे आर युनिटेग्मिक, म्हणजे त्यांच्याकडे फक्त एकच इंटेग्युमेंट असतं. मात्र आपण एंजिओस्पर्मचं ओव्हिल काढतोय. दिस इज इनर इंटेग्युमेंट, मी याला नाव देतो इनर, आणि हे बाहेरचं जे आहे ते दिस इज आउटर. काय? इंटेग्युमेंट्स. दोन इंटेग्युमेंट्स असतील. बरोबर आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ इंटेग्युमेंट्स? काय काम आहे? इंटेग्युमेंट्स प्रोटेक्ट द ओव्हिल. ओव्हिलला प्रोटेक्ट करत असतात. अँड आफ्टर फर्टिलायझेशन जेव्हा ह्या ओव्हिलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होणार आहे त्यावेळेला ह्या इंटेग्युमेंटचं कन्व्हर्जन सीड कोट मध्ये होतं. सीड कोटला दोन लेअर आहेत. त्यातला आउटर लेअर आउटर इंटेग्युमेंट पासून, इनर लेअर हा इनर इंटेग्युमेंट पासून. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, या मेगास्पोरेंजियमच्या भोवती एक असा पॉइंट आहे की जिथून हे इंटेग्युमेंट स्टार्ट होतात. द पॉइंट फ्रॉम विच इंटेग्युमेंट स्टार्ट्स
This point is called as chalaza, and the chalaza is considered as a base of ovule. ओव्हिलचा बेस म्हटलं जातं. या पॉइंट पासून हे इंटेग्युमेंट स्टार्ट होतात. इंटेग्युमेंट्स आर नॉट कंटिन्युअस. ऑन द अपोजिट साइड ऑफ chalaza, इंटेग्युमेंट्स कंटेन अ मायक्रोस्कोपिक मायन्यूट गॅप, आणि हा जो गॅप आहे ना, दिस गॅप इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. याला मायक्रोपाईल असं म्हणतो आपण, और इट इज द माउथ ऑफ ओव्हिल. हे ओव्हिलचं माउथ आहे आणि हे खाली आहे, म्हणूनच हा ओव्हिल कुठला आहे, एनाट्रॉपस प्रकारातला आहे. चलाजा अँड मायक्रोपाईल इथं आपल्याला दिसतं दे आर ऑन ऑपोजिट डायरेक्शन. हे अपोजिट डायरेक्शनला असतं. इथपर्यंतचा पोर्शन जर समजलेला असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊया. ही झाली बॉडी. ह्याच्यातला आणखीन इनर पोर्शन आपल्याला शिकायचा आहे, पण तत्पुरता तुम्ही लक्षात ठेवू शकता बॉडी, बेसक किंवा मधला मुख्य पार्ट न्यूसेलस किंवा मेगास्पोरेंजियम, त्याच्याभोवती दोन इंटेग्युमेंट, आउटर आणि इनर इंटेग्युमेंट. दोन्ही इंटेग्युमेंटला ज्या ठिकाणी गॅप आहे ते मायक्रोपाईल, माउथ ऑफ द ओव्हिल, आणि जिथून सुरू होतात तो बेस आहे, म्हणजेच त्याला आपण चलाजा असं म्हणतो. आता लक्षात घ्या, या बॉडीला प्लासेंटा बरोबर जोडणारा जो देठ असतो, जो स्टॉक असतो, धिस स्टॉक इज कॉल्ड ॲज अ फिनिकल. याला आपण फिनिकल असं म्हणूया. सी दिस इज द फिनिकल ऑफ द ओव्हिल. हा फिनिकल आहे, इथं नाव देतो. सी दिस इज फिनिकल और फिनिक्युलस असं पण म्हणतो. इट इज द स्टॉक ऑफ ओव्हिल. ओव्हिलचा देठ. हा फिनिकल एका बाजूला प्लासेंटाला जोडला आणि दुसऱ्या बाजूला बॉडी बरोबर हा फिनिकल इथं असाच इथपर्यंत कंटिन्यू होतो. ठीक आहे. आता पहा, द फिनिकल अटॅचेस टू द बॉडी ॲट द पॉइंट, and the point of attachment is called as a hilum. नवीन टर्म आली की फक्त काय आहे ते लक्षात ठेवा. What is hilum? The point where this funicle attaches to the body is called as a hilum. What is chalaza? It is the base of ovule from which integument starts. What is micropyle? It is the opening of the ovule, mouth of the ovule where integuments break. तिथं ब्रेक झालेले आहे. इंटेग्युमेंट्स काय आहेत तर कव्हरिंग्स. Nucellus is the mass of diploid parenchyma cell that represent the megasporangium. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, दिस फिनिकल कंटेन कंडक्टिंग स्ट्रँड. कंडक्टिंग टिश्यू असतात की जे फूड आणि वॉटर सप्लाय करणार आहेत ह्या भागाला. आणि मग या हायलम पासून पण पुढे असाच हा फिनिकल कंटिन्यू झालेला असतो. बट देर इज अ रिज विच इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ दिस बॉडी ऑफ ओव्हिल अँड द funicle, and this ridge it is called as raphe. याला raphe असं म्हणतात. See what is raphe? It is the ridge formed by the fusion of this funicle and body. एवढाच पार्ट. याच्यातून कंडक्टिंग टिश्यू जातात आणि हे कंडक्टिंग टिश्यू असेच चलाजा पर्यंत जातात आणि तिथून पुढे ते इंटेग्युमेंट मध्ये घुसतात. म्हणजे आतमधल्या टिश्यूला, पेशींना न्यूट्रिएंट, वॉटर सप्लाय करण्याचं काम या कंडक्टिंग टिश्यूज करत असतात. आता इथपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा मागे जाऊया आणि मग मी सेंट्रल पोर्शन कडे येणार आहे ओव्हिलच्या स्ट्रक्चर मधल्या. आतापर्यंत तुम्हाला काय काय पाहायला मिळालं. ओव्हिल कडे दोन पार्ट आहेत, एक फिनिकल आणि हा जो पोर्शन दिसतोय दिस इज बॉडी. देन फिनिकल इज द स्टॉक ऑफ ओव्हिल. आता बॉडी. बॉडीमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत, इंटेग्युमेंट्स. दीज आर द कव्हरिंग्स ऑफ द ओव्हिल. दोन आहेत, आउटर आणि इनर इंटेग्युमेंट. म्हणून ओव्हिलला कसला प्रकार, बायटेग्मिक ओव्हिल असं म्हणून. बरं, इंटेग्युमेंटच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, इंटेग्युमेंटच्या आतमध्ये न्यूसेलस म्हणजेच मेगास्पोरेंजियम. दॅट न्यूसेलस कंटेन डिप्लॉइड पॅरेन्कायमा सेल्स सगळीकडे भरलेले आहेत. आणखीन काहीतरी आहे ते बघू आता काय आहे ते. देन इंटेग्युमेंट ज्या पॉइंट पासून सुरू होतात तो चलाजा म्हणजे बेस. जिथे इंटेग्युमेंट ब्रेक झालेले आहेत तो मायक्रोपाईल किंवा माउथ. पुन्हा फ्युनिकल बॉडीला जिथे चिटकला तो हायलम, आणि फ्युनिकल आणि बॉडीचा कॉमन रिज तयार झालेली आहे. दिस रिज इज कॉल्ड ॲज अ राफी. वाय दिस ओव्हिल इज एनाट्रॉपस, कारण हे इन्व्हर्टेड आहे, याचं माउथ खाली आहे. आता दोन एंड नेहमी लक्षात ठेवायचे. दिस एंड इज मायक्रोपायलर एंड, मायक्रोपाईल कडचे एंड, अँड दिस एंड इज चलाजल एंड, चलाजा कडची बाजू.
म्हणजे बेस कडची आणि माउथ कडची बाजू. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला हा ओव्हिल मॅच्युअर झालेला असतो त्यावेळेला या ओव्हिल मध्येच मायक्रोपाईलच्या बाजूला आपल्याला एक काहीतरी लार्ज असं एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. लक्षात घ्या, कुठल्या बाजूला? टुवर्ड्स द मायक्रोपाईल. हे पुढे पुढे जाऊन डेव्हलप होतं, अगदी सुरुवातीला नसतं. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट. याला फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणायचं. लक्षात घ्या, अगदी सुरुवातीला न्यूसेलस मध्ये काय असतं तर न्यूसेलस मध्ये सगळ्या डिप्लॉइड पॅरेन्कायमा सेल्स असतात आणि पुढे जसा ओव्हिल मॅच्युअर होत जातो तसं तसं त्या ठिकाणी दोन गोष्टी घडतात. एक मेगास्पोरोजेनेसिस आणि त्यातल्याच मेगास्पोर पासून हे स्ट्रक्चर तयार होतं अँड दिस स्ट्रक्चर इज अ फिमेल गॅमेटोफाइट. लक्षात घ्या, दिस फिमेल गॅमेटोफाइट इज प्रेझेंट इन द न्यूसेलस टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. बरोबर आहे, अनाट्रॉपस ओव्हिल असल्यामुळे हे मायक्रोपायलर एंड खाली आहे. जर हे ओव्हिल असं असेल, सरळ असेल, हा मायक्रोपाईल वर गेला तर हे आपण वरच्या बाजूला काढणार आहोत, म्हणजे मायक्रोपाईल कडच्या बाजूला काढणार. सी, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट. मी इथं नाव देतो याला, फिमेल गॅमेटोफाइट. आता आपल्या सगळ्यांना माहितीये गॅमेटोफाइट कशाला म्हणायचं रे? ज्याच्यात गॅमेट असतं त्याला आपण गॅमेटोफाइट, म्हणजे ह्याच्यात कुठेतरी नक्कीच गॅमेट असणार आहे. हा जो फिमेल गॅमेटोफाइट आहे बघा, त्याची जी मायक्रोपाईल कडची बाजू आहे, या बाजूला 3 पेशींचा ग्रुप असतो. ही एक पेशी, त्यातली एक सेंटरची पेशी थोडीशी मोठी असते. ही जी सेंटरची मोठी पेशी आहे हिला आपण एग म्हणतो, एग. आणि तिच्या शेजारी 2 छोट्या पेशी असतात आणि ह्या ज्या 2 छोट्या पेशी आहेत यांना आपण सिनर्जीड्स असं म्हणूया. म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट मध्ये मायक्रोपाईल कडच्या बाजूला 3 पेशींचा ग्रुप, या 3 पेशींच्या ग्रुपला एकत्रित एग ॲपॅरेटस असं म्हणूया. एग ॲपॅरेटस इथं लक्षात येत आहे. आणि हे एग ॲपॅरेटस एग आणि 2 सिनर्जीड्स पासून बनलेलं आहे. हा एंटायर फिमेल गॅमेटोफाइट ह्याच दुसरं आणखीन एक नाव आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच एम्ब्रियो सॅक, की ज्याच्यात पुढे जाऊन एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर आहे. ह्याच्यात मायक्रोपाईल कडच्या बाजूला 3 पेशींचा ग्रुप, 3 पेशी हॅप्लॉइड आहे. ह्याची डेव्हलपमेंट कशी होते ते पुढच्याच लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यातली एक पेशी एग, दुसऱ्या 2 पेशी सिनर्जीड्स, एकत्रित त्यांना एग ॲपॅरेटस. लक्षात घ्या, ह्या चल्याजाकडच्या बाजूला फिमेल गॅमेटोफाइट मध्ये आणखीन 3 पेशींचा ग्रुप असतो. आणि या ज्या 3 पेशी आहेत ना, these 3 cells, they are called as antipodals. antipodal cells, antipodals किंवा antipodal cells. आणि सेंटरला ह्या वरच्या 3 पण हॅप्लॉइड आहेत आणि सेंटरला 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय असतात. 2 केंद्रक आहेत अँड दे आर कॉल्ड ॲज पोलार न्यूक्लियाय. त्यांना आपण पोलार न्यूक्लियाय असं म्हणूया. याचं वेगळं स्ट्रक्चर पण आपल्याला शिकायचं आहे, त्याही वेळेला आपल्याला हे घ्यावं लागणार आहे, परंतु आपण ह्या ओव्हिल मध्ये पण त्याच्या बाबतीत शिकावं लागेल. त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल आता इथं ओव्हिलचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. ओव्हिलच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आता काय काय पाहायला मिळतं? फिनिकल, स्टॉक आणि बॉडी. फिनिकल आणि बॉडी जिथं चिटकले सांगा काय म्हणायचं? हायलम. दोन्हीचा कॉमन पार्ट आहे राफे. देन बॉडीमध्ये बघा सगळ्यात बाहेर काय? इंटेग्युमेंट. 2 आउटर आणि इनर इंटेग्युमेंट. लक्षात घ्या, आउटर आणि इनर इंटेग्युमेंट पासून फर्टिलायझेशनच्या नंतर सीड कोट तयार होईल. ज्या पॉइंटला इंटेग्युमेंट स्टार्ट होतील, जिथून तयार होतील, चल्याजा बेस ऑफ द ओव्हिल. जिथं जाऊन इंटेग्युमेंट कट झालेले आहेत, माउथ, मायक्रोपाईल आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेंट्रल बल्क पोर्शन न्यूसेलस किंवा मेगास्पोरेंजियम, त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्या डिप्लॉइड पॅरेन्कायमा सेल भरल्या, परंतु त्यातल्याच एका पेशीपासून मेगास्पोरोजेनेसिस होतं, मेगास्पोर तयार होतात
आणि नंतर हे सेंटरचं स्ट्रक्चर तयार होतं ज्याचं नाव आहे फिमेल गॅमेटोफाइट. या फिमेल गॅमेटोफाइटलाच एम्ब्रिओ सॅक असं पण म्हणायचं. फिमेल गॅमेटोफाइटच्या मायक्रोपायलर एंडला 3 पेशींचा गट, एग ॲपॅरेटस, त्यातली सेंट्रल पेशी एग आणि कडेच्या 2 सिनर्जीज. त्याच्या पुढे जाऊन चलाजाच्या बाजूला अँटीपोडल सेल्स, 3 पेशींचा ग्रुप, तिन्ही पेशी हॅप्लॉइड आहेत आणि सेंटरला 2 पोलार न्यूक्लियाय. आता हा फ्युनिकल, हा मायक्रोपाईल, हा चलाजा यांची पोझिशन कशी ह्याच्यावरून ओव्हिलचे अनेक प्रकार पडतात. हे प्रकार मी पुढच्या एका लेक्चरमध्ये घेणार आहे, परंतु त्याच्याही अगोदर आपल्याला आणखीन एक मुद्दा शिकावा लागेल आणि तो म्हणजे या फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते ते आपल्याला शिकायचं. आणि ही डेव्हलपमेंट नेक्स्ट लेक्चरला शिकू आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण ओव्हिलचे टाइप्स शिकणार आहोत.